मॅजिक बेचिक होणार सुंदर माझं रूप, मिक्स होणार DMPची अस्सल ब्युटिफुल क्वीन, काश्मीर सोबत करणार मी रोमॅन्टिक सीन, गोल गोल खोल खोल अरे चक्र प्राणी, सांग मला मीच ना इथली रूपाची राणी. हो तीच तूच आहेस असं जर तुला वाटत असेल तर तू पोपट आहेस, कारण या मंचावरील सगळ्यात सुंदर स्त्री ही तुझ्या समोर आहे चेटकिणी. Cool down, चिंची, cool down. शांत शांत, आज मी चिडणार नाहीये. आज मी खूप आनंदात आहे, कारण आज माझ्या घरामध्ये ते डान्सचे 12 जादूगार येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मी भरपूर तयारी केली आहे. रेडी व्हा, रेडी. ए माझ्या गावच्या दगड फुला, सुरू कर लवकर. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स भव्य जादुई शुभारंभाच्या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी एकटा नाहीये, कारण माझ्या सोबत असणार आहे कच्चा लिंबू, आणि आम्ही दोघे आहोत पार्टनर्स. तेव्हा आजपासून आम्ही दोघे जण तुम्हाला एंटरटेन करणार आहोत. तर भव्य दिव्य मॅजिकल शुभारंभाची सुरुवात करण्याआधी मंचावर आमंत्रित करूया महाराष्ट्राचा छावा काश्मीर महाजनी आणि महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी. मस्त करायचंय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. जादूमय डान्सच्या या महामंचावर सुरू होतोय डान्सच्या जादूगारांचा सनसनाटी जलवा. त्यासाठी बोलूया आपल्या पहिल्या जादूगाराला. मंडळी, पावनखिंड लढवली ज्यांनी त्यांचे इतिहास विसरणार नाही मोल. पावनखिंड लढवली ज्यांनी त्यांचे इतिहास विसरणार नाही मोल. बाजी प्रभूंची हिम्मत घेऊन येतोय बीडचा अनमोल. हुजूर बुरी खबर है, काफिर किले से भाग गया है, हमें उसे पकड़ना होगा. अरे जाओ फौज लेके. जी हुजूर, लेकिन बीच में वो अरे कौन वो? नाव बाजी प्रभू देशपांडे. जोवर विशाल गडावर तोफांचे 5 बार होत नाही तोवर काय हा बाजी खिंडीतून हटत नाही. तांडव है कर्दुधुंड शंकरा. डमरुनाथ ढळमळे भूमंडळात हो शंकरा. शिवाचं घेतलं.
माझ्या बाजीच्या रक्तानं ही धरणी न्हाऊन निघाली. आता ही नुसती खिंड नाही तर आजपासून ही पावन खिंड झाली. काश्मीर, मला हा परफॉर्मन्स बघून ना या छोट्या बाजीला एकच करावं असं वाटतंय, तो म्हणजे मानाचा मुजरा. अनमोल, यस सर. स्वराज्य म्हणजे काय माहितीये का तुला? स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आहे. ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. परकीय आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहतील. अशा या काळ रात्रींना मधोमध चिरायला आपण पुन्हा केशरी रंग बनून जन्माला यायचं. आणि माझ्या मित्रा छाव्या, आज तू खऱ्या अर्थाने केशरी रंग बनून या मंचावर जन्माला आलास. अप्रतिम. मला असं वाटतं की हे सगळे सुद्धा आपले सुपर हिरोजच होते. आपले शंभूराजे असो, तारा राणी असो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, हे सगळे आपले सुपर हिरोज होते. आणि ह्यांना आता मंचावरती आणण्याची वेळ झाली आहे आणि त्याचा हा प्रयत्न तू केलेला आहेस, ह्याचा मला खूप आनंद आहे. पहिल्यांदा जे सातत्याने आम्ही म्हणत आलोय की तुम्ही स्टंट्स करता, सतत इकडून तिकडे उड्या मारता, ते सगळं आपण वर्षानुवर्ष बघितलेले. तर आपला कार्यक्रम वेगळा का? आपल्या मराठी मातीचा गंध जर का या कार्यक्रमाला असेल तर हा कार्यक्रम सुपरहिट मारतो. आज त्या स्टंट्सना न्याय मिळाला. आज त्या स्टंट्स हा तो मराठी मातीचा जो गंध आहे, त्याचा जो वास आहे, तो आम्हाला अनुभवता यावा म्हणून त्या स्टंट्स वापरल्या गेल्या आणि त्या गरजेच्या होत्या. नैसर्गिकरित्या त्या सादरीकरणात आल्या आणि त्यामुळे तो मराठी मातीचा गंध इंटॅक्ट राहिला या सगळ्या स्टंट्स सोबत. सोनाली, अप्रतिम. माझ्याकडे शब्द नाहीयेत. मला वाटतंय शब्द नसताना आपण काय करतो बरं? काय करतो? जय भवानी, जय शिवाजी. चल फिरूया खाली जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेले झोकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. पण तुम्हाला एक सांग की आता हे जरी चल ठीक आहे, घरचं कोणी येऊ शकत नाही कारण 20 लाखाचं कर्ज आहे आणि त्याकरता आई बाबा अजिबात सुट्टी काढू शकत नाहीत. हा सर. पण मग आम्हाला एवढं तरी सांग की घरी गेल्यावरती काय वातावरण असतं रे? घरी गेल्यावरती कसं वाटतं? गेलतो तेव्हा मम्मीने असंच शेजारी कोण दूध घेतलं होतं ना, मग रवा बनवला मम्मीने. तर मग आम्ही खाल्लं बिल्लंय. मग नंतर पप्पाला म्हणजे असं पूर्ण हे होत होतं, तर पप्पा रडले. तर असं रडले तर मग कारण का रडले तर दुसरे लोक होते ना, तर पप्पाला लय बोलायचे, तुम्ही लेकाला एवढे पैसे घातले, हे केलं ते केलं, पण आतापर्यंत काय केलं नाही त्यांनी. तर मग नंतर त्यांनी पण बघितल्याच्या नंतर त्यांनी बोलले, हा लेकाने पैसे वसूल केले म्हणून काहीतरी केलं. थँक्यू. आणि तुला पुढच्या परफॉर्मन्स साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर.
तर मंडळी हे काय शी थांबा रे शी. मंडळी छोटा पॅकेट बडा धमाका या मंचावर परफॉर्म करायला येत आहे. अरे काय गडबड चालली आहे? माझी रियाजाची वेळ आहे. बडबडू नका कोणी सुद्धा. मला असं वाटतं याच्यामुळे बडबडला तर सगळ्यांना फ्रीज करून टाकेन. पुतळा करेन पुतळा. काय फ्री स्टॅच्यू करेल स्टॅच्यू. काही बोलते ती. स्टॅच्यू करेल, फ्रीज करेल, काय काही फेकते. म्हणजे समोर असताना मी घाबरतो तिला, पण असं काहीतरी नाही. फ्रीज सोनाली संदे फ्रीज. चोळा सैरा वैरा वारा तुफान वाचव कळकन वाचव. जय हनुमान ज्ञान गुण सागर. अगो बाई, जय अगो बाई, कोण कपीस म्हणतंय? तिहुलो. हे देवाचं स्तोत्र कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? पुत्र कोण पवन म्हणतंय? सुत नाम. कोण म्हणतंय? महावीर विक्रम बजरंगी. नको 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 मला ऐकवत नाहीये. कुठे जाऊ कुठे जाऊ कुठे जाऊ? वरती जा डायरेक्ट आता. कुठे वर आकाशात? वरती जा. वरती जाऊ? बस पहिले ह्यांना नीट कर. याचा काय उपयोग आहे? जय हनुमान ज्ञान. करते करते करते. आता त्यांना कर. दोघांना कर. त्यांना नको. मला तिला तर गायबच करायचे. जय हनुमान. बोल लवकर बोल. आता जा वरती. आता पापी दे ना एक. झालं झालं संविधान तुझं. हा संविधान झालं माझं. हा जाते. थँक्यू कनक. थँक्यू कनक. धन्यवाद धन्यवाद खूप खूप टाळ्या धन्यवाद. टाळ्या टाळ्या. कनक आम्हाला एवढी भीती वाटते आणि ती फक्त तुझं ऐकते. आता चुपचाप बस तिथं. जय हनुमान. बसते बसते बसते. लवकर बस चुपचाप तिथं. आता मी तुला साठी नवीन कहाणी घेऊन आले. मी खाली आले मग ऐकूया आपण. थांब तिथंच थांब. पण खाली येऊन ऐकू दे ना. मला इथे ऐकायला येत नाहीये. मग बस तिथं पैरे. बस चुपचाप. बस तिथं. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय माझ्याकडे पण एक छान गोष्ट आहे. ती पण नंतर सांगणार आहे. ठीक आहे. गोष्ट सांग तुझी काय आहे. रामाला ओळखले ना भगवान राम. हा भगवान राम. राम भगवान. हा त्याचा भाऊ लक्ष्मणला ओळखते ना. लक्ष्मण. हा ओळखते ओळखते. हा तर त्याला बोलू का आता. कुणाला? लक्ष्मणाला. लक्ष्मणाला का बोलवणार तू? मी काय शूर्पणखा काय का? सॉरी. तू माझ्यावर प्लीज ओरडत जा प्लीज. मग तू माझ्याशी चांगलं वागायचं. हा अगर मी गलती चूक झाली तर एकदम ओरडजो नाही हा माझ्यावर प्लीज. तुझी गलती खूप झाली तरी पण नाही ओरडायचं. ठीक आहे. बाकी सगळ्यांना ओरडायचं आणि तुला नाही ओरडायचं. हे घर माझं आहे लक्षात ठेव. ठीक आहे. सांग गोष्ट. सांग सांग. हे बघ रामाचा भाऊ आहे ना. हा. त्याला ना लवकर गुस्सा येतो. तू ते नाही आहे. तू शूर्पणखा नाही येते. शूर्पणखा नाही येते. शूर्पणखा इथे काय बघितलंस तू? इथे लिहून आणलं शूर्पणखा नाव. तिचा लाजचा नख आहे ना. मी तिचं नाव विसरून जाते ना म्हणून नखला बघत. नखावर नाव लिहिलंय. हा तर त्याचं काय? तू ते नाही आहे. हा तू ती नाही. तू चांगली. तू सांग. खूप कॉमेडी आहे. चांगली पण आहे. शूर्पणखा ना एकदा रामाला बघत होती. हा राम चांगला होता. राम चांगला होता बघायला. हा मग एकदा रामाची खूपसूरती बघून ते म्हणजे ते त्याच्या वश मध्ये करून घेतले होते. म्हणजे आपली काय शूर्पणखा. शूर्पणखा ते रामाला आपल्या वश मध्ये
मध्ये करून घेत होती. पण ते लक्ष्मणनी म्हणजे ते शूर्पणखानी एक चांगला अवतार घेऊन खाली आली आणि मग रामाला अशी काय छेडायला लागली की तू खूप चांगला आहे, तू खूप गोड आहे, असं काही छेडायला लागली. मग लक्ष्मणने बघितलं की शूर्पणखा आहे. मग लक्ष्मणनी काय केलं, त्याचा बाण तयार केलं. मग त्यांनी त्या शूर्पणखाचं नाक कापलं. कारण ते आपल्या सीताला ना म्हणजे खायला तयार होती. नाही, शूर्पणखा माझी बहीण होती. मी काय तुझं नाक नाही कापेन. ठीक आहे. हा, मग चालेल. तू खूप कॉमेडी आहे. तुझं नाक कोणीच नाही कापू शकत. हा, मी येते खाली तुला दाख. अरे नको नको नको, तू कॉमेडी नाही आहे. खाली बस. जय हनुमान ज्ञान. हे बघ, 10 वेळा म्हणालीस हनुमान स्तोत्र तर 11 वेळा मला लागत नाही ते. मग मला काय करायचंय ते बरोबर करून ठेवते. आतापर्यंत 5 वेळा म्हणालीस. सॉरी 5 वेळा शिकलो काय हनुमान स्तोत्र. सॉरी आता म्हणी नाही मी आणि त्याचं नाव पण नाही. हा, जीभ सुरू चालली आहे तुझी. ऐकते मगाचपासून तुझं सगळं. माझा डान्स बघते आता. हा, छान डान्स कर. हा, मग मी खुश होईल आणि मग तुला चॉकलेट दे. ऑल द बेस्ट कर. मी हनुमान चालीसा नाही म्हणत. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम बघून काळीज बापरे बापरे हो न मला करते. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. ए कनक, चल तुला मी माझ्या बुरुम बुरुम वर फिरवतो. इंग्लंड थायलंड काय दाखवू तुला बघायचं काय साजनी. मालक सर्गच फिरूया महाराष्ट्रात फिरून. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. मला बुरुम बुरुम वर फिरवायला. मी तर DMD फिरायला आले. हाय हाय, ये 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 जोरदार टाळ्या. अरे काय परफॉर्मन्स. डान्स कसा वाटला? डान्स मला तर बाबा इतका भारी वाटला, इतका भारी वाटला, इतका भारी वाटला की मी सांगू शकत नाही किती भारी वाटला. थँक्यू. काय बाबा तुझी स्टाईल. म्हणजे मला असं वाटतंय आपल्या या DMDच्या सेटवरची ही सगळ्यात मोठी हिरोईन आहे. तुम्ही DMDच्या सेटवर तुम्ही आहे, मी नाही आहे. मी छोटी आहे, तू मोठी आहेस. एक मिनिट. ए ती हिरोईन आहे, मग मी कोण आहे? एक मिनिट मला ऐकून घे. हे छोटी हिरवीन आहे, तू मोठी हिरवीन आहे. सगळ्या हिरवीन. बरं ऐक ना कनक, तू जे काही करतेस एकदम मनापासून एन्जॉय करतेस, मस्त एक्सप्रेस करतेस आणि सगळं जे काही स्टेज आहे ना ते आपलं करून टाकतेस. नको, पण हे स्टेज आहे. स्टेज आहे बस. आता आम्ही कौतुक पण नाही करायचंय का? म्हणजे आम्ही चांगलं बोलायचंच नाहीये का? हा
बोला ना तू. हा, ही तुझी तारीफ करते मी, तिची नाही. की तू इतका चांगला डान्स करतेस की तू सगळं स्वतःच करून घेतेस. थँक्यू. वेलकम. झालं माझं बोलून झालं आणि नंतर मला ते तुझ्या टरका. आता कश्मीर सर तू येवता. बर, तुझ्या नृत्यामध्ये एक उपजत खट्याळपणा आहे जो मला खूप आवडतो. खट्याळपणा म्हणजे माहिती आहे का तुला? खोडसाळपणा, मस्ती आहे. मस्ती अशी छान जी कनक मध्ये आहे, उपजत आहे, जन्मत आहे आणि ती तुझ्या नृत्यामध्ये दिसते. ती अशीच कायम ठेव आणि तुझा हाच बेधडक ॲटिट्यूड जो आहे ना तोही असाच कायम ठेव. खूप छान, मस्त कनक, तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. बाय. मंडळी, छोटा पॅकेट बडा धमाका हा तर सॉलिड वाजे. छोटा पॅकेट बडा धमाका हा तर सॉलिड वाजे. दापोलीचा गजनी आलाय आपला ध्रुव डीजे. ये ध्रुव. ए ध्रुव ताऱ्या, दापोलीचं गजनी आहे तू. हे नाव कोणी ठेवलं तुझं? सरनी ठेवलंय. अच्छा, सरांनी ठेवलंय. पण गजनी का ठेवलंय माहितीये का? नाही कळलं तुला अजून? अरे त्याचे 6 पॅक्स आहे आणि तो असं काहीतरी लिहून आणतो ना दरवेळेला. कळलं का? ओ, बघूयात का तुझा डान्स मग? चला. ऑल द बेस्ट. तिला ऑल द बेस्ट. झटकीन मला न विचारता तू शो चालू केला. आता बघ मी माझा चेला वाटवतो. आता तुमची बघ कशी वाव वाव वाट लावतो. आता हे ना नाहीतर वाव होईल. आता मी थकलो. चार्ली फॅन चालू कर. तुमच्या फॅनच्या नादात मी तुटलो की. तुझे तुटले तर काय कौतुक रे. इथं मी नाचून थकलोय. ड्रॉप लावले. लगाओ टेंशन हटाओ. खरीदारी नकावरी धूल बनी जाए रे. नाडप संपला आणि ऍक्ट पण संपला. मला असं वाटलं. काय वाटलं? अंगावर काय करायचं? काय? आणि त्यातलं वा ओ जे जास्त 6 पॅक म्हणजे. आणि तुला माहिती का, हे माझ्या पिक्चर मधलं गाणं आहे. टाइमपास 2 मधलं गाणं आहे. हा, टाइमपास 2 मध्ये तुम्ही पण करतात. आणि त्याची हुक स्टेप माहिती का काय? वाव वाव. हा, माहित आहे. ध्रुव, तुला दादा कोंडके माहिती आहेत का?
हा मला माहिती ना, ते खूप मोठे कॉमेडी ऍक्टर आहे. दादा कोंडके फक्त कॉमेडी ऍक्टर नव्हते, ते प्रोड्युसर पण होते. आणि एवढंच नाही तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 25 आठवडे सलग त्यांचे 9 चित्रपट सुपरहिट राहिले होते. हे आजच्या काळात करणं अशक्य आहे आणि आम्ही कोणीही हे करू शकणार नाही आहोत. त्यासाठी त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होतं. सो इतकं मोठं काम त्यांनी केलं आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी. आणि आज मला खूप कौतुक वाटतंय की तुमच्या पिढीपर्यंत त्यांचं काम या पद्धतीने पोचतंय. आणि मला खूप आनंद होतोय की या कार्यक्रमाच्या निमित्ताने ध्रुव सारख्या, किती वर्षाचा आहेस ध्रुव परत सांग? मी 7 वर्षाची. 7 वर्षाचा ध्रुव, तुझ्यापर्यंत त्यांचं काम या स्वरूपात येत आहे. याबद्दल आपल्या संपूर्ण क्रिएटिव्ह टीमचे कौतुक करायला पाहिजे, कोरिओग्राफर सगळ्यांचं. जोरदार टाळ्या. खूप मजा आली. तू ते आपल्या चार्वी बरोबर वेणी आणि तुझी नाडीची जी काही जुगलबंदी केली होतीस ती सुद्धा कमाल होती. चार्वी थँक्यू त्याच्याबद्दल. आणि डान्स तर इतका चांगला केलास की तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली आहे दुनिया. त्यांच्याकडे गेल्यासाठी माझ्याकडे येऊन नाही नाचणार, मला नाही गळा भेट देणार. ये पटकन वर ये. वर नाही आलास तर तुझ्या स्वप्नात येणार आहे मी, लक्षात ठेव. चालेल. अरे मला पण गळा भेट दे रे, काळा दे. ये वर ये रे, ये वर ये. अरे येतो नंतर नाही आता ये की. थँक्यू. जोरदार परफॉर्मन्स आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा. तुझी चड्डी कल्टी. भव्य जादुई शुभारंभ म्हणजेच ग्रँड प्रीमियर या स्पर्धेमध्ये पुढचा स्पर्धक येणार आहे. प्रॅक्टिस याची चुकत नाही, मग वादळ पाऊस असो वा संडे, दणदणीत परफॉर्मन्स घेऊन येतोय बीडचा मुक्या कार्तिक लोखंडे. नृत्याचा बालेकिल्ला बीड जिल्हा. कसा आहेस मुक्या भाई? मुक्या बोल, कसा आहेस? एकदम मस्त आहे. मला सांग, तू आता गावाकडनं आलायस, गावाकडे कळलंच असणार आहे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय की तू इकडे आलायस आणि काय इथे म्हणजे हवा करून टाकलीयस. पण गावाकडे काय चाललंय आता? त्यांना कळलं ना मी इथं सिलेक्ट झालोय. होऊन राडा चाललाय गावाकडे. बॅनर तेल लावायचे. बॅनर लावलेत? मग ह्या आमचे अजून पिक्चरचे बॅनर लागले नाहीत गावात. तुमचा पहिलाच एपिसोड मध्ये बॅनर लागला राव. इकडे सगळा आता फुपाटा उडालाय, फुपाटा. मग काय पप्पांनी बघितलं की नाही? बघितलं की. काय म्हणले? आमचे आई वडील अडाणी, त्यांना काय नसतं. त्यांना जर आत्ता जरी इथून सांगून टाकलं का मी इथं ह्या ऑडिशनला सिलेक्ट झालो टॉप 12 मध्ये आणि उद्या मी टीव्हीला दिसणार आहे, तुम्ही बघा मला, असं काय म्हणलं का त्यांचं फक्त एवढंच असतं. असं हॅलो मी उद्या टीव्हीला दिसणार आहे, हा चालते बरे, एवढंच असतं. त्यांना काय माहितच नसतं. म्हणजे शो किती मोठा आहे हे त्यांना माहितच नाही, कारण त्यांना काय असलं शाळेच्या गॅदरिंग मध्ये वाटतं सगळं. अरे काय माहित नसतं. तुला थोडासा अंदाज देऊ, पण मुख्य आई वडील ना ते जरी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं थोडेफार अडाणी वगैरे जरी लोक म्हणत असली तरी मला नाही वाटत तुझे आई वडील अडाणी आहेत. त्यांना माहिती आहे त्यांचा मुलगा काय करतोय, त्यांना कळतंय तो कुठे गेलेला आहे, तो कुठल्या विश्वात आलेला आहे, त्यांना सगळं कळतंय. पण त्यांचे जे पाय जे आहेत ना ते अगदी असे भक्कम मातीत रोवलेले आहेत. आणि ही मातीतली माणसं आहेत, ही अशीच असतात. ही जमीन कधी सोडून हवेत उडत नाहीत. आणि तसाच तू होणार पुढे जाऊन. त्यामुळे आई वडिलांना सगळं कळतं. त्याच्या आई वडिलांना भरपूर वाटत असेल काही, पण लेकराला नजर लागू नये दाखवत नसतील. आणि हे लेकरू प्रकाश झोतात येण्यासाठी ते अंधारात काम करतात. वा, त्यांच्याबद्दल आपल्याला कळेल पुढे. पण तुझं काय, तुला कसं वाटतंय? मुंबई जमतंय का? म्हणजे मुंबईला गेलो का तिथं सगळं बघतच राहिलो. एवढ्या मोठ्या बिल्डिंग तीन पहिल्यांदाच बघितलेलं ना सगळं.
बिल्डिंग ती बघितल्या, परत हॉटेलवर आलो, एवढं मोठं हॉटेल ते. मला आहे ना इथं आलो का समुद्र बघितला का केनेल आठवायला लागला. केनेल मध्ये पोवायची फुल मजा. 2 तास बाहेर निघायचंच नाही. तिथंच पोहत बसायचं. मला आज बघायचंय की आज तू काय उड्या मारणार आहेस आणि आज तू कुठल्या गाण्यात आम्हाला तुझ्या बरोबर पोहायला लावणार आहेस. आणि आज तुला डोळे भरून बघायला मी तयार आहे. तर तू काय आज घेऊन आलायस आमच्यासाठी सांग मला. शेतकऱ्याच आहे. चला तर मग तुफान आले. तुफान आलंय, येऊ दे तुफान. चला मग. असं म्हणतात की जिथून तुमची सुरुवात होते त्या जागेला कधी विसरायचं नसतं. आणि माझ्या नृत्याची सुरुवात तर मातीतूनच झाली. मग आज या जोरदार टाळ्या. वाढला म्हणे परफॉर्मन्स वाढला. टाक 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 टाक. मला तर लय आवडला. पण आपण विचारून आपले जे परीक्षक आहेत त्यांना कसा वाटला. सोनाली. खूपच कमाल. मला काय वाटतंय माहितीये मुख्या तुझ्याबद्दल, ग्रामीण भागातनं जरी तू आला असशील तरी जागतिक दर्जाची ताकद तुझ्यात आहे. आज इतका सुंदर परफॉर्म केलायस तू. म्हणजे त्या सगळ्या ते सँडमध्ये गेल्यानंतर, त्या मातीमध्ये वाळूमध्ये गेल्यानंतरचा जो सगळा भाग होता ना तो खरंच जादुई होता. तुझ्यासाठी मी काहीतरी लिहिलंय आणि मला असं वाटतं की ते तुला अतिशय योग्य डिस्क्राईब करेल. या काळ्या मातीने खरंच सोनं उगवलंय. या काळ्या मातीने खरंच सोनं उगवलंय. उसाचा रांगडेपणा जितका तितकाच गोडवा भरलाय. एवढंच तुझ्यासाठी मित्रा. आगे बढ. अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे. लाजला. माझा स्वतःचा जो चिमुकला आहे 3.5 वर्षाचा, माझा मुलगा व्योम, त्यांनी पहिल्या 2 एपिसोड मधले तुझे डान्स परफॉर्मन्सेस पाहिले आणि तो तुझा खूप फॅन झालाय. आणि त्यांनी तुझ्याकरता ना एक गिफ्ट आज पाठवलंय. एक तुला गंमत पाठवले तुझ्याकरता. तर त्याच्या वतीनं मी घेऊन आलोय. तुला आवडेल का? अच्छा, म्हणून हे सगळं. पप्पा पप्पा. हे काय आहे ते बघा बरं. काय आहे ते बघा. तुमच्याकरता आणलेलं आहे. काय मुख्या लई डोकं खाजवत आहेत.
कळलं का? काय याच्यातलं एकाचं सुद्धा नाव माहित नाही मला. त्यासारखं वडापाव दिसत. वडापाव दिसतोय सारखं? अरे खालचं काय रे? खालच्या सारखं काय दिसतंय का मला सांग? बेसनाची पोळी. बेसनाची पोळी. वा 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 मस्त. आपल्या कांदा आणि भाकरीला जी चव आहे ना ती जगातल्या कुठल्याही बर्गरला नाहीये बरं का? अजिबात नाही. अजिबात ना. मग संपलेला विषय. देऊन टाक सगळ्यांना. चला मित्रांबरोबर खायचं ना तुला? मित्रांबरोबर खायचंय. चला मित्रांना द्यायचं का बर्गर मग? चला. तुला पुढच्या परफॉर्मन्स साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. राम राम. जय महाराष्ट्र. थँक्यू थँक्यू बाळा. थँक्यू. बस मंडळी, वेणी नावाचं हेलिकॉप्टर गोल गोल फिरवी. कोण कोण? वेणी नावाचं हेलिकॉप्टर गोल गोल फिरवी. कडकडायला मंचावर येते खानदेशी बिजली चारवी. चारवी. जोरदार टाळ्या. वा 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 वा. पहिली गोष्ट मी वर चढून टाळ्या वाजवल्या कारण संध्या तू पण ह्याला अग्री करशील. कला दिग्दर्शन. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं तुमचा जो ॲसेट आहे ना, तुझी स्पेशालिटी, तुझी ती चोटीचं तू जे करतेस ना, तुझी वेणी ती अशी हे करतेस, तो तुझा स्ट्रॉंग पॉईंट, तुझा ॲसेट आहे, तुझी आयडेंटिटी आहे. ती ओळख कला दिग्दर्शनातून इतक्या सुरेखरित्या नृत्य दिग्दर्शनात वापरली. त्यामुळे तुझं तर खूपच अभिनंदन आणि खूप कौतुक. पण तुझा नृत्य दिग्दर्शक, तुझं कला दिग्दर्शक ज्यांनी ही कोरिओग्राफीचा विचार केला आणि त्याला क्रिशेंडोला आणलं, सुरुवातीला वापरून मोकळे नाही झाले. तो सेलिंग पॉईंट त्यांनी अखेरीस वापरला. जिकडे उठून मी म्हणला ना की जिकडे सिनेमाच्या शेवटी टाळ्या पडल्या पाहिजे, स्टँडिंग ओवेशन मिळालं, मला ह्या टेबलवर चढून टाळ्या वाजव असे वाटलं ते पाहून. क्लायमॅक्स. करेक्ट करेक्ट करेक्ट. चारवीसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. ऑल द बेस्ट. मंडळी, या भव्य जादुई शुभारंभामध्ये पुढची स्पर्धक येते. हो सांगतो. फिअरलेस फिटनेस फ्रिक हिचा काहीच नाही नेम. फिअरलेस फिटनेस फ्रिक हिचा काहीच नाही नेम. रोज नवं चॅलेंज घेऊन येते DMDची MJM. MJM म्हणजे? MJM म्हणजे मालेगावची जिया मोरे. जिया मोरे.
अरे काय भारी परफॉर्मन्स. आपण जजेसला विचारूया. काही ऍक्ट नंतर खूप भरभरून बोलावंसं वाटतं आणि काही ऍक्ट नंतर असं शांत झाल्यासारखं वाटतं. तसं मला तुझ्या ऍक्टच्या शेवटी झालं आणि शेवटी खरंच शहारे आले. माझ्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे ज्या पद्धतीने विठ्ठल रखुमाईची मूर्ती अशी वर वर येत होती आणि जशी तू त्याच्या समोर परफॉर्म करत होतीस तसं तसं आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर त्या भक्ती रसात रमून गेलो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट जो गाण्यात सुद्धा आहे तो आहे सच्चाई, साधेपणा, सात्विकता. ती आज मला तुझ्या चेहऱ्यावर आणि तुझ्या नाचामध्ये पण दिसत होती. थँक्यू मॅम. खूप सुंदर. माझ्यासाठी हा खूप सुंदर परफॉर्मन्स होता आणि म्हणून मला तुला वा वा वा. चल फिरूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे गेली झुकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्सच्या महामंचावर सुरू झाला आहे भव्य जादुई शुभारंभ. भव्य सेट, दिव्य परफॉर्मन्स आणि थक्क करणारे डान्सचे अफलातून जादूगार. सुरू झालेलं हे सेलिब्रेशन थांबूच नये असं वाटतंय. असं वाटतंय की ही जादू करावी आणि हे परफॉर्मन्सेस थांबू नयेत. पण जगातल्या कोणाचीही जादू घड्याळावर चालू शकत नाही. म्हणून आपल्याला थोडं थांबावं लागेल. पण भेटूया उद्या बाकीच्या डान्सच्या जादूगारांना रात्री 9:30 वाजता